हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. तर बघू शकतात आज मी इथे झटपट बनणारी भेंडीची भाजी घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी इथे मी गावरान भेंडी घेतलेली आहे अर्धा किलो. ती धुवून आणि स्वच्छ धुवून घेतलेली होती रात्रीच आणि सुकवायला ठेवलेली होती. तर बघू शकतात ती व्यवस्थित सुकलेली आहे. आणि आता इथे आपल्याला भेंडी जी आहे ती व्यवस्थित बारीक बारीक कट करून घ्यायची आहे. तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. तर मी इथे अशीच बारीक बारीक कट करत आहे. तर या भेंडीसाठी लागणारा आणखी परत काही साहित्य आहे ते बघूया. तर अशा प्रकारे मी ही जी भेंडी आहे ती इथे कट करून घेतलेली आहे. अर्धा किलो भेंडी आहे ही. आणि 8 ते 10 मिरच्या आहे बारीक कट केलेल्या. लसण आहे तो सुद्धा कट करून घेतलेला आहे. मोहरी, जिरं, चवीप्रमाणे मीठ, 1 चमच हळद, कोथिंबीर आहे. आणि इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडा कूट घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट आहे हा. चला तर कढई तापायला ठेवली. त्यामध्ये लगेचच 4 ते 5 उकळ्या तेल घालायचं. तेल तापलं की मोहरी सोडायची. बघू शकतात मोहरी तडतडली की जिरं सोडायचं. जिरंही छान तडतडलं की लगेचच त्यामध्ये लसण ॲड करायचं आहे कट केलेला. तुम्ही कुठूनही टाकू शकता लसण. आणि हिरवी मिरची आहे कट केलेली, ती हिरवी मिरचीसुद्धा ॲड करायची आहे. आणि आता हे लसण आणि हिरव्या मिरचीला छान असा लालसर कलर येऊ द्यायचा आहे. मिरचीसुद्धा इथे व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायची आहे. बघू शकतात छान असा कलर आलेला आहे. लसणला सुद्धा आणि मिरचीला सुद्धा छान कलर आलेला आहे. आणि ते छान फ्राय झालेलं आहे. आता यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. आणि तो शेंगदाण्याचा कूटसुद्धा इथे मी भाजून घेतला नव्हता म्हणून तेलामध्येच फ्राय केला. आणि तेलामध्येच लालसर कलर याला येऊ दिलेला आहे. लाल कलर आला की लगेचच त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची. आणि ते कोथिंबीरसुद्धा या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. आणि हा मसाला आता व्यवस्थित झाला की यामध्ये आता ही कट केलेली भेंडी ॲड करायची आहे. आणि मिक्स करून घ्यायचं. झटपट बनते. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी ही भेंडीची भाजी झटपट बनवून तयार होते. तर एक वेळ ही भेंडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की ही भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली. आता यामध्ये आपण मीठ ॲड करायचं आहे. चवीप्रमाणे मीठ इथे ॲड करायचं आहे. आणि भाजी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. सकाळची वेळ होती, मुलांना डब्याची घाई होती म्हणून मी इथे झाकण ठेवलेलं होतं. तर शक्यतोवर तुम्ही झाकण ठेवायचंच नाही. मी सुद्धा झाकण ठेवत नसते, पण घाई गडबड होती म्हणून झाकण ठेवले की भाजी लवकर शिजते. पण या भेंडीचं एक विशेष आहे. भेंडीवरती जर का आपण झाकण ठेवलं तर ती चिकट होते. बघू शकता इथे ती थोडी चिकट झालेली आहे. तर आता मी झाकण ठेवणार नाही आहे. तर कमी फ्लेमवरतीच ही भाजी होऊ द्यायची आहे. बघू शकता झाकण नाही ठेवलं तर ही भाजी एकदम मोकळी होते. भेंडी शिजून आपली मोकळी होते. आणि छान कमी गॅसवरतीच याला 5 ते 10 मिनटं इथे शिजून घ्यायचं आहे कमी फ्लेमवरतीच. खालच्या साईडने ती छान अशी करपल्यासारखी होते. आणि इथे भेंडीला छान असा कलरसुद्धा आलेला आहे. आणि भेंडीने तेलसुद्धा सोडलेलं आहे. तर आता इथे आपली भेंडी शिजून तयार आहे. बघू शकतात. तर छान असा भेंडीला कलरही आलेला आहे आणि शिजूनही तयार आहे. तर मुलांच्या डब्यासाठी झटपट भेंडी इथे बनवून तयार होते. तर अशा प्रकारे तुम्ही ही भेंडी इथे नक्की बनवून बघा. आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा की ही भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली. आता भेंडी इथे बनवून तयार आहे. चला तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. झटपट बनणारी 10 मिनिटात बनणारी भेंडीची भाजी इथे बनवून तयार आहे. चला तर आता ताट सर्व करून घेऊया. सकाळचा नाश्ता करून घेणार आहे. तर आता मी ताटामध्ये भेंडी घेतली, सोबतच चपाती आहे. आणि आम्ही तर नाश्ता करणार आहोत, तुम्हीही नाश्ता करून घ्या. आणि भेंडीची भाजी एक वेळ नक्की बनवून बघा. एक नंबर कलर आलेला आहे. लसणसुद्धा बघू शकतात, त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आहे. आणि चवीला एकदम भन्नाट लागते बरं का. झणझणीत अशी भेंडीची भाजी एक वेळ नक्की ट्राय करा.